नमस्कार, मैं अतुल जैन हिंदी न्यूज़ चैनल नेतानगर 24/7 चैनल पर आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारा भारत देश आज आगे बढ़ रहा है और इस देश में कई सारी योजनाएं मोदी जी के माध्यम से आई हैं और इसी माध्यम से हमारे मुंबई में, महाराष्ट्र में भी भाजपा उतना ही मजबूत होते हुए दिखता है जैसे कि हमारे देवेंद्र फडणवीस जी जो विरोधी पक्ष नेता है। एक कणखर नेतृत्व जो विधानसभा में आवाज़ उठाने वाला नेतृत्व है। तो आज ऐसे ही हम एक युवा से मिलने जा रहे हैं जिनका नाम है राजपूत जी। विक्रम राजपूत जी, आपका हार्दिक स्वागत है। विक्रम राजपूत जी उत्तर पश्चिम जिला के उपाध्यक्ष हैं। विक्रम जी, आप भारतीय जनता पार्टी से जुड़े हो, आप उत्तर पश्चिम जिला से काम कर रहे हो जी। सर, आप इस भाजपा में जुड़े हो, तो किस प्रकार आप भाजपा से जुड़े? देखिए, भारतीय जनता पार्टी में जुड़ने के पीछे का मकसद ये था कि राष्ट्र धर्म को आगे चलाना है और मोदी जी ने 2014 में ये साबित कर दिया, सारी पॉलिटिकल पार्टी को मोदी जी ने एक सीख दी है कि पॉलिटिक्स, राष्ट्र की राजनीति ये कभी पार्ट टाइम नहीं हो सकती। सही बात है। अगर आप मोदी जी को देखेंगे तो 24/7 वो आदमी देश की जनता के बारे में सोचते रहते हैं, देश की जनता के लिए काम करते रहते हैं। और मोदी जी जैसा आइडल रहना, और मुझे मैं बहुत लकी हूँ, मैं ऊपर वाले को बहुत थैंक यू कहता हूँ कि हमें ऐसे देश के प्रधानमंत्री मिले जो पूरा समय राष्ट्र के बारे में, राष्ट्र की जनता के बारे में सोचते हैं। और उन्हीं से इंस्पायर्ड होके भारतीय जनता पार्टी में 2014 में हमने प्रवेश किया और युवा मोर्चा में एक 6 साल काम करने के बाद अब भारतीय जनता पार्टी का जिला का उपाध्यक्ष का दायित्व मेरे पास है। विक्रम जी, आप किस प्रकार देखते हैं कि हमारे देवेंद्र फडणवीस जी जो विरोधी पक्ष नेता हैं वो बहुत अच्छी तरह अपनी भूमिकाएं विधानसभा में लेते हुए दिखते हैं हमें, लेकिन पिछले जो अधिवेशन में 12 आमदारों को निलंबित किया गया तो आज महाविकास आघाड़ी को नज़र झुकानी पड़ी कि सुप्रीम कोर्ट से निर्णय वापस लिया गया और ये बहुत गलत बात है। सुप्रीम कोर्ट ने कहा कि उनको अगर पनिशमेंट देना था तो 1 दिन का देना था, 1 साल भर आप उनको क्यों रोक रहे हो? तो आपको क्या लगता है कि हमारे जो भारतीय जनता पार्टी के आमदार हैं वो महाविकास आघाड़ी पर कहीं हावी हो रहे? सबसे पहली बात, आपने देवेंद्र फडणवीस जी का विरोधी पक्ष नेता करके उल्लेख किया, लेकिन 2019 में महाराष्ट्र की जनता ने देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र का मुख्यमंत्री करके चुनकर दिया था। तो ये चीज़ आप समझ लीजिए कि उनको जो दायित्व मिला था वो मुख्यमंत्री पद का था, लेकिन कहीं तो शिवसेना को कैसे वो राजनीति में उम्र की 19वें साल में इलेक्ट्रल पॉलिटिक्स में आए। नगर सेवक रह चुके, महापौर रह चुके, फिर ग्राउंड लेवल से काम करते आए, पढ़े लिखे हैं, महाराष्ट्र का वो प्रदेशाध्यक्ष रह चुके हैं और बहुत ज़बरदस्त उनका ब्यूरोक्रेट्स पे एक पकड़ा है। मोदी जी की नीतियों पे ना खाऊंगा ना खाने दूंगा की नीतियों पे देवेंद्र फडणवीस चलते हैं और ब्यूरोक्रेट्स के ऊपर, अधिकारियों के ऊपर एक कमांड होती है और महाराष्ट्र की जनता को वही चाहिए रहता है कि ऊपर से आने वाली पॉलिसी नीचे तक कैसे इम्प्लीमेंट हो और नीचे के जो प्रॉब्लम्स है वो कैसे सॉल्व किया जाए। 2019 में जब लोगों ने मैंडेट दिया भारतीय जनता पार्टी और शिवसेना को, और देवेंद्र जी के लिए मैंने खुद 60 सभाएं, मुझे ये मौका मिला था कि उनकी 60 सभा का आयोजन की जिम्मेदारी मुझे मिली थी। हमारे जैसे कुछ एक 6-8 कार्यकर्ता मुंबई से सिलेक्ट किए गए थे और पूरे महाराष्ट्र में देवेंद्र जी की सभाओं का हमें ऑर्गेनाइज करने का दायित्व, जिम्मेदारी मिली थी। सर, सबसे पहली बात आप समझ लीजिए कि शिवसेना ने जो मैंडेट था उसको धोखा दिया। सही बात है, ये आप भी जानते, ये सामान्य मतदार भी पहचानता है। अभी 2019 में जब ये सरकार बनी, मी त्याला मराठीत शब्द वापरतो की अनैसर्गिक युती, म्हणजे जे बाळासाहेब काँग्रेसच्या सोनिया गांधींबद्दल भर सभेमध्ये काय म्हणायचे, शरद पवारांबद्दल भर सभेत काय म्हणायचे, आणि आज त्यांचे सुपुत्र म्हणजे उद्धव ठाकरे साहेब तर गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रात कुठे फिरताना बघितलंच नाही, ना मुंबईत बघितलं, ना ठाण्यात बघितलं, ना पुणे, नाशिक, पूर्ण महाराष्ट्र 12 कोटी जनतेमध्ये ते कुठेच दिसले नाही। तर ज्यावेळेस हे अनैसर्गिक सरकार बनलं, फक्त हट्टापायी
महाराष्ट्राच्या जीवाशी खेळलं गेलं. या महाविकास आघाडीला कधी जनता माफ करणार नाही. फक्त दे आर वेटिंग फॉर द ऑपॉर्च्युनिटी, की ते कधी त्यांना संधी मिळते आणि कधी या महाविकास आघाडीला धडा शिकवतील. तुम्ही अधिवेशनाचा उल्लेख केला. अधिवेशन मुख्यमंत्री स्वतः 3 दिवस 4 दिवसाचं घेतात. बरोबर आहे. त्या 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्राचे असंख्य प्रश्न आहेत. त्या 3-4 दिवसात पूर्ण होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस कसं आहे, जेव्हा तुम्हाला समोरच्याला उत्तर देता येत नाही ना, तेव्हा तुम्ही हे रडणं तुमचं चालू करतात. आणि ज्यावेळेस 12 आमदारांना निलंबित केलं, त्याच्यातले मला असं वाटतं की 8-10 आमदार तर तिकडे नव्हतेच. ते त्यांच्या सीटवरती बसले होते, कारण व्हिडिओमध्ये फक्त 2-3 लोकच दिसली. पण सूडबुद्धीची कारवाई म्हणून, म्हणजे मुंबईतले भारतीय जनता पार्टीचं आमचे मोठं नाव आशिष शेलार साहेबांना, म्हणजे ते तिकडे त्या दालनाच्या अध्यक्षांकडे जवळपासही गेले नाही. बरोबर. हे निलंबित करून त्यांनी हे दाखवून दिलं की हम करे सो कायदा. आणि संविधानामध्ये असं आमदारांना सस्पेंड करता येत नाही. बरोबर आहे. 59 डेज सस्पेन्शन तुम्ही ठेवू शकतात. पण यांनी 1 वर्षाचं निलंबन केलं. आणि त्याच भारतीय जनता पार्टीने तो यशस्वी लढा महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी फटकारलेला आहे. आणि त्याच लढाईचा तो विजय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की ते 12 आमदार ज्या जनतेने निवडून दिलं त्यांच्यावरती न्याय केला. आणि 12 आमदार परत विधानसभेमध्ये आपला आवाज उचलतील. है ना. तर माझं हेच म्हणणं होतं की आता तुम्ही पाहिलं की ज्या पद्धतीने हे रोखलं जाते आमदारांना, तर त्याच पद्धतीने तुम्ही बघा की महाविकास आघाडीचा कुठलाही मंत्री असो, तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. जसं आता STचे कर्मचारी आज रखडलेले आहेत, हा तुम्ही विषय बघताय, अजूनपर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही आहे. तर तुम्ही या गोष्टीला कसं बघताय की ह्यांची एकमेकांची सूरच जुळत नाही आणि महाविकास आघाडी तयार आहे? सर कसं आहे, सत्तेची मलाई खात आहे ते महाविकास आघाडीवाले. शेवटी मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करणाऱ्यालाही शिवसेनाच जबाबदार आहे. गिरणी कामगार तुम्हाला माहिती असेल, दुखावला नाही, उद्ध्वस्त करून टाकला, उद्ध्वस्त झाला तो. बरोबर आहे. आणि खूप वाईट वाटतं की मुंबईतला मराठी माणूस असा लांब फेकला गेला आहे. तुम्ही विषय घेतला ST कर्मचाऱ्यांचा. गेल्या 4 महिन्यापासून 3 महिन्यापासून ते बिचारे, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, कितीतरी 75 ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून बरोबर आपलं जीवन संपवलं आहे. त्याच्यातल्या काहींनी तर त्या STलाच गळफास लावला. बरोबर. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातली मराठी जनता, महाराष्ट्रातली जनता आज होरपळली गेली आहे. आणि मला असं वाटतं की ST कर्मचाऱ्यांना न्याय हे तिघाडी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मिळणार नाही. शरद पवार संसदपटू आहेत, गेली 50 वर्ष संसदेत आहेत, पण साधा STचा प्रश्न सोडवू शकत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट तुम्ही बघताय. आणि पूर्ण महाविकास आघाडीचं सूत्र त्यांच्या हातात आहे, पण असे छोटे प्रश्नही सोडवताना त्यांच्या नाकी नव्हे. काय विषय नाही. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या होत्या, एक अकेला देवेंद्र फडणवीस क्या क्या करेगा. मला असं वाटतं त्यांच्या वडिलांना जो देवेंद्र फडणवीसांमुळे त्रास होतोय हे अधोरेखित करण्यासारखं आहे की त्यांच्याहून अर्ध्या वयाचे देवेंद्रजी, त्यांनी 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहण्याचा बहुमान मिळवला होता, जे स्वतः शरद पवारांनाही जमलं नव्हतं. खरी गोष्ट आहे. आणि देवेंद्रजी ज्या पद्धतीने लोकांचे प्रश्न मांडतायत आणि ते प्रत्येक लेवलला स्थानिक आमदार खासदारांच्या संपर्कातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं शरद पवार साहेबांना याच गोष्टीची खंत जास्त आहे की माझ्या एवढा हुशार माणूस महाराष्ट्रात कसा होऊ शकतो. बरोबर. आणि शरद पवार साहेबांना अधिकारच नाही आहे ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा. परिवहन मंत्री अनिल परब जे शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्री उद्धव साहेब ते शिवसेनेचे आहेत. निर्णय घ्यायला एवढा वेळ लागू शकतो. तेच तर म्हणतो, हेच तर दुर्दैव आहे. आपण कसं बघताय की आता जेव्हापासून मुख्यमंत्री उद्धव साहेब बसल्यानंतर जो कोरोनाचा काळ सुरू झाला, त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हा कोरोनाचा संकट आम्हीच निभावू शकतो, आम्ही त्याच्यावर मात करू शकलो असं त्यांना वाटतंय. तर तुम्ही त्या गोष्टीला कसं बघताय?
नाही, ते स्वतःहूनच जनतेने पाठ थोपटायची असते. तुमचं चॅनल जेवढं जास्त लोकांनी बघितलं आणि ॲप्रिशिएट केलं तेव्हा तुम्ही बोलाल ना माझं चॅनल चांगलं वाटतंय. तुम्ही स्वतःची छाती पिटून सांगाल का माझंच चॅनल चांगलं आहे, माझंच चॅनल चांगलं आहे. साहेब, कोरोना हा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हता, हा पूर्ण विश्वावर आलेली ती एक महामारी होती. बरोबर आहे. आणि मुंबई महाराष्ट्र तर हा सुजलाम सुफलाम आहे भारतातल्या इतर राज्यांपैकी. बरोबर आहे. तुम्ही इतर राज्यांचं काम बघा, म्हणजे उत्तर प्रदेशची जनता 25 कोटीची जनता आहे. उत्तर प्रदेश महाराष्ट्राचे डबल आहे. आणि डेव्हलप्ड, भारतातलं सर्वात जर डेव्हलप्ड कोणतं राज्य आहे तर ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये देशातल्या इतर राज्यांपैकी सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले झाले कोरोनामध्ये. संकटाला थांबवू शकत नाही साहेब. बरोबर आहे. म्हणजे वादळ येणार ते येणारच, पण त्याची तयारी आपण किती करतो. कसे सर की राजा युद्धावर जाताना घरी बसून लढाई लढू शकत नाही. बरोबर आहे. त्याला स्वतःला त्याच्या सैनिकांबरोबर युद्धात उतरावं लागतं. आणि घरी बसून महाराष्ट्राचा कोणत्याही म्हणजे देशाचा राज्याचा गाडा हाकवू शकत नाही. आणि हे फेल्युअर आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजनने लोकांचे मृत्यू होतात. ते फार दुर्दैवी बाब आहे की ते पुरवू शकलं नाही. ते पुरवू शकलो नाही. बरोबर आहे. साहेब, मला असं वाटतं की एक चांगली काम करायची, लोकांच्या जनतेमध्ये लोकांचा विश्वास संपादन करायची एक चांगली अपॉर्च्युनिटी होती. कदाचित ती अपॉर्च्युनिटी त्यांनी ग्रॅब केली असती तर लोकांनी महाविकास आघाडीबरोबर तुमचं राहायला विरोध केला नसता. हे माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. पण शेवटी काय, त्यांना वाटलं की मी घरी बसून सगळ्या गोष्टी करीन. दॅट इज नॉट पॉसिबल. तुम्हाला फील्डवरती क्रिकेट खेळायला मैदानात उतरावं लागतं. विक्रमजी, खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे की कोरोना काळामध्ये जे तुमच्या माध्यमातून काम झालं, लोकांना मदत करणं, हे फार मोठं होतं. कित्येक लोकांना त्रास झाला की जे परप्रांतीय होते त्यांना जेवणाची सुविधा नव्हती म्हणून ते गावी परतत होते. त्यावेळेला तुम्ही एकदम आधारस्तंभासारखे उभे राहिलात. साहेब, काय सांगा. नाही, भारतीय जनता पार्टीची ही शिकवण आहे की अंत्योदय तक सेवा पोचली पाहिजे. कोरोनाचं संकट हे प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक देशाला नवीन होतं. बरोबर. एक गोष्ट आपण समजली पाहिजे. आणि मोदीजींनी जेव्हा पहिलं लॉकडाऊन केलं त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं याचा अगोदर आपण विचार केला पाहिजे. कारण सगळा जो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होता कोरोनासाठी, कोणताही देश या कोरोनासाठी रेडी नव्हता. खरी गोष्ट आहे. कळलं की नाही. लॉकडाऊन करण्यामागचा उद्देश हा होता की लॉकडाऊन केल्यावरती आम्ही त्याला लढण्यासाठी लागणारी गोष्टी ते बनवू शकू. बरोबर आहे. कळलं की नाही. आणि मला असं वाटतं की ते गरजेचंही होतं. समजा जर लॉकडाऊन केलं नसतं ना तर अजून भयंकर परिस्थिती उद्भवली असती. म्हणजे जसं की PPE किट आपण हे कधीच बघितलं नव्हतं आणि विचार केला मास्क नव्हता. कधीच विचार केला नव्हता वापरू. सॅनिटायझर काय असतं हे कधीच विचार माहित केला नव्हतं कोणाला. नव्हता. बरोबर आपण आहे. काढा वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, त्या बनवायला एक प्रोसेस असते, ती बनवायला वेळ लागते. त्यासाठी तो लॉकडाऊन केला होता. मला असं वाटतं की जे परप्रांतीय बांधव चालत गेले, मला असं वाटतं की तो ज्या त्या राज्याचा प्रश्न होता की त्यांना सांभाळावं. कळलं की नाही. पण महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलं. आणि तुम्ही जर बघायला गेलं तर आम्ही सॅनिटायझेशनपासून माझे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून छोटं सॅनिटायझेशन, जेव्हा पंपही नव्हता तेव्हा छोटं मशीन घेऊन आम्ही 130-40 सोसायट्या, बैठी घरं असं सॅनिटायझेशन केलं. आम्ही मास्क डिस्ट्रीब्यूट केलं. नंतर लॉकडाऊन असल्यामुळे सोसायटीतल्या लोकांना भाजी घ्यायला जायला मिळत नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना 4 भाजीवाले हायर केले होते. आणि त्यांना ज्या ज्या सोसायटीच्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या दिवशी ते त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊन भाजी लावायचे, जेणेकरून त्यांना भाजीपाला अवेलेबल होईल. आम्ही काढा डिस्ट्रीब्यूट केला, आम्ही स्टीमर डिस्ट्रीब्यूट केले. पण सगळ्यात मोठा टास्क जो होता ना तो परप्रांतीय कामगारांची व्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी होता. बरोबर आहे. माणुसकी या नात्याने ते तुमच्या आमच्या सर्वांचं कर्तव्य होतं की आपण आपल्या बांधवांना कसं सांभाळू त्या गोष्टीचं. आणि एक तेच सांभाळण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. या समाजाला, या देशाला आपण कुठेतरी देणं लागतो आणि त्या देण्याच्या माध्यमातूनच आपण त्यांची मदत केली. म्हणजे तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 18,000 परप्रांतीय कामगारांची व्यवस्था
गोरेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही केली, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केली. महिनाभर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून शिफ्ट वाईज अरे वा. शिफ्ट वाईज म्हणजे ठाण मांडून त्यांना BST बसपर्यंत बसवण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. म्हणजे समजा काही कामगार UPला जातात, काही बिहारला जातात, काही झारखंडला जातात, त्यांना पोलीस स्टेशनच्या त्यांची यादी तयार करणं वगैरे. नाही, त्यांना अगोदर फॉर्म द्यायचा. फॉर्म भरून 2 दिवसामध्ये फॉर्म भरून आणतील, ते फॉर्म जमा करायचे. फॉर्म जमा करून झाल्यावरती लॅपटॉपमध्ये एंट्री करायची आणि त्याच्यानंतर ते तुम्ही त्यांच्या राज्यानुसार त्यांचं सॅग्रिगेशन करायचं. नंतर मग रेल्वे अनाऊन्स करेल की बाबा उद्या ट्रेन असेल आणि मग त्यांना तसं हिंट देऊन ठेवायचो आम्ही. म्हणजे 500, 600, कारण गोरेगावचेच परप्रांतीय कामगार नव्हते ना, पूर्ण मुंबईचे होते. त्यामुळे छोटा स्लॉट हा सगळ्यांना होता की गोरेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 200 लोक, मलाडच्या माध्यमातून 300 लोक, 100 लोक, ही सगळी जबाबदारी तुमच्याकडे होती, गोरेगावची होती. म्हणजे ते आम्ही स्वतःहूनच घेतलं, आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. आणि ही उद्या ट्रेन आहे बाबा, तयार बॅग भरून रेडी राहा. आणि मग सकाळी परत सिनियर साहेबांचा फोन यायचा की विक्रम आज संध्याकाळी ट्रेन आहे, तर त्यांना कन्फर्मेशन कॉलिंग करा. मग त्यांना परत 600 लोकांना कन्फर्मेशन कॉलिंग करायचं की तुम्ही 4 वाजता 6ची ट्रेन आहे, तर तुम्ही 3 वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनला या. मग त्यांना पाण्यापासून त्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेपासून त्यांना BST बसपर्यंत बसवायची जबाबदारी आम्ही निभावली. आणि मग तिकडनं ते रेल्वेला जायचं, त्याच्या पुढे ते त्यांचं हे करायचं. नाही, फार कौतुकास्पद आहे की 600 लोकांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांना बोलवणं. 18,000 सर, 18,000 म्हणजे टोटल डेली तुम्ही 700, 800, 1000 लोकांना करत असाल, ते खरंच कौतुकास्पद आहे की इतकं मोठं काम सांभाळणं अवघड आहे एकदम. तुम्ही या गोष्टीला कसं बघता विक्रमजी, की आज कोरोनाच्या विषयाला धरून ना आरोपसुद्धा झाले की तुम्ही पाहिलं असेल कधी कधी की काही वेळेला आत्ताच बघा, आता तर सध्या ओमायक्रॉनचा संकट आपल्यावर आहे, पण आता काहीतरी अचानकपणे कोरोनाचा जो टार्गेट असतो तो वाढलेला असतो, कधी खाली येत असतो. आता 1800-2000 वर आलेला आहे. कसं बघताय, म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे? म्हणजे कधी कधी शंका येते लोकांना आणि या विषयावर लोक चिडले आहेत या गोष्टी. मोदीजी जेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलत असतात तेव्हा ते एक गोष्ट आवर्जून बोलतात की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. बरोबर आहे सर. आपलं देश चालवण्यासाठी आमच्या कंपन्याच बंद होत्या पहिले 6 महिने, फर्स्ट लॉकडाऊनच्या वेळेला. तेव्हा देशाने केंद्र सरकारने अमाप पैसा या सगळ्या गोष्टींसाठी खर्च केला. बरोबर आहे. आणि त्या सगळ्या जेव्हा एवढ्या गोष्टी बंद झाल्यानंतर परत तुमची आर्थिक व्यवस्था रुळावर येणं खूप महत्वाचं असतं. बरोबर आहे. इट्स नॉट सो इझी. मतलब इतना आसान आज सुद्धा नाही झालंय ते. आसान नाही, त्याला वेळ लागतो सर, त्याला वेळ लागतो. पण मला असं वाटतं की लसीकरण, बरोबर आहे, हे फार मोलाचं होतं. आज जे तुम्ही म्हणालात ना ओमायक्रॉन, मला असं वाटतं की ते एक फीवरचा प्रकार होता. म्हणजे मला येऊन गेला ती गोष्ट, पण मी टेस्ट केलं नाही. माझे दोन्ही लसीकरण झालेलं आहे. बरोबर आहे. लसीकरण इज द ओनली वेपन टू डिफेंड कोविड. बरोबर आहे. आणि सीजनल असतं सर. मला असं वाटतं की जेव्हा हवामान बदलता है, वायरल हम जिसको बोलते हैं, बरोबर आहे, और उसी माध्यम से ये होता होगा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतेचं कारण नाही आहे. आता आपण खूप स्टेबल कंडिशनवरती आलेलो आहोत. आता नुकतंच तुम्ही एक ब्लड कॅम्प घेतलं, ते कौतुकास्पद होतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने ते ब्लड कॅम्प तुम्ही सक्सेस केला. त्याबद्दल काय सांगाल? ब्लड बँकेची डिमांड होती, कारण ब्लड बँकेचं जो ब्लडचा साठा होता तो कमी होत होता. आणि गेल्या वर्षी जेव्हा फर्स्ट लॉकडाऊनला आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह म्हणून एक ड्राईव्ह भारतीय जनता पार्टी केंद्रीय जे आमचं हेडक्वार्टरमधनं पूर्ण राज्यांमध्ये चालवला गेला होता. तर त्यावेळेलाही आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला होता, पण त्यावेळेला 140 युनिट्स जमा केले होते आम्ही. तर आताही ब्लड बँकची डिमांड होती की ब्लडचा साठा कमी होतोय, तर कृपया तुम्ही असा एखादा कार्यक्रम ठेवा. मी बोललो ठीक आहे की करायचंच आहे तर मग लार्ज स्केलवरती करू. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की 266 रक्तदात्यांनी रक्तदान येऊन केलं. 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही तो कॅम्प घेतला होता.
आणि स्वतः ब्लड बँकवालेही बोलले की आजपर्यंत गोरेगावमध्ये एवढा मोठा ड्राईव्ह झाला नाही. कोविडमध्ये कदाचित लोकांना रक्ताची गरज असेल, काही असेल, त्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही केलं आणि हे माझ्यासोबत काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं यश आहे की त्यांनी एवढा मोठा कॅम्प सक्सेसफुल करून दाखवला. आता तुम्ही युवा नेतृत्व आहे, आता महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे, तुम्ही कसं बघता हे जे मराठी पाट्यांचा विषय आहे तो असा मध्येच अचानक कुठेतरी येतो आणि दिशाभूल होते, तो 2 दिवसात गायब होतो, म्हणजे नेमकं हे लोकांना काय मेसेज काय महाविकास आघाडी सरकारचा? आणि लोक मग काय सांगायला काहीतरी ते अंमली पदार्थाचा विषय घेऊन येतात, तो विषय साईडला होतो. आता मराठी पाट्यांचा विषय झाला, आता मराठी पाट्या हा काही नवीन विषय नाही आहे, पण काय अचानकपणे घेणं नाही, गरजेचं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की मराठी पाट्या हे महानगरपालिकेचं 30-35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वीच त्यांचं GR बुकमध्ये आहे. बरोबर आहे. एवढ्या वर्षात का झालं नाही? कसं आहे, शिवसेनेने हिंदुत्व सोडून जे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवलं, कुठे ना कुठेतरी एक विषय मराठी माणसांचं परत माइंड डायव्हर्ट करण्यासाठी घ्यावं, ते परत आस्थेला हात लावायचा प्रयत्न करतात. पण मराठी जनता, कारण त्यांनी शेवटी बघितलं ना की कार्यक्षमता शून्य आहे. म्हणजे यांचे मंत्र्यांचे जावई, मुलं, नेते सगळे ड्रग्स पार्टीमध्ये अडकतात. बरोबर आहे. तुम्ही मराठी पाट्यांचा विषय करतात, पण तुमच्याच कार्यकर्त्यांनी एका मराठी अधिकाऱ्याची आई, बहीण, भावापासून, पत्नीपासून सगळ्यांना तुम्ही त्यांच्यावरती शिंतोडे उचलले. त्यामुळे मराठी माणसाचे तुम्हीच वाली हा भास दाखवणं आता बंद करा, कारण आता शिकलेला वर्ग आहे. कळलं की नाही? बाप दाखव नाही तर श्राद्ध करा, अशातला भाग आहे. मराठी भाषा आम्ही चाळ संस्कृतीत जन्मलो, म्हणजे आम्हाला आमची भाषा कोण काढू शकत नाही. हे फक्त इलेक्शन पुरता हिंदुत्व सोडले, आता कोणता ना कोणता तरी विषय पाहिजे ना, लोकांसमोर जाणं कोणत्या तोंडाने. त्यामुळे हा भावनेशी खेळ आहे. मराठी पाट्या असल्याच पाहिजे, त्याबद्दल प्रत्येक राज्यात तो आपापला विषय आहे, पण ते आज नाही ना. 40 वर्षापूर्वी जेव्हा महानगरपालिका, 25-30 वर्षापूर्वी जेव्हा महानगरपालिकेचा नियम होता तेव्हा इम्प्लिमेंट करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. तुमच्याकडे जो सरकार होतं, तुमच्या महाराष्ट्र, मुंबई एक्झॅक्टली, हे फक्त भावनेशी खेळणं चालू आहे. दॅट्स इट. तुम्ही फार मोठा विषय सांगितला की हिंदुत्वाला मी सोडलेलं नाही. काल कार्टून पण एक पाहिलं असेल आपण की मी हिंदुत्वाला सोडलेलं नाही आहे. पण एका ठिकाणी पालकमंत्री, ज्या ठिकाणी विषय असा होतो की शाहरुख खानचा एक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित होणार होता, ज्याचं नाव टिपू सुलतान होतं, त्याच्यावर विरोध झाला. आता या गोष्टीला पालकमंत्र्यांना माहीत नसेल का की हा विषय ठेवला तर कायदा सुव्यवस्था बिघडेल, तर ह्याला जोडून आता नुकतंच त्यांनी मालवणीच्या एका ग्राउंडला टिपू सुलतानचं नाव दिलं. हा का असा कायदा सुव्यवस्था पालकमंत्रीसारखा विषय हातात घेतो? तुम्ही कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की काँग्रेसने फक्त मुसलमानांना गाजर दाखवण्याचं काम केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाच पालकमंत्री याकूब मेमनची फाशी दाखवण्यासाठी पत्र लिहितो. त्याच्याकडनं तुम्ही वेगळी अपेक्षा काय कराल? आणि हे दुर्दैव आहे. बरोबर आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कधी सहन होणार नाही. आणि दुर्दैव असं आहे की मुख्यमंत्री बाळासाहेबांचा मुलगा आहे आणि त्यांच्याच राज्यामध्ये टिपू सुलतानच्या नावाने तुम्ही उद्यान बनवणार, तर त्याचा विरोध झाला आणि त्याचा विरोध पुढेही होणार. बरोबर आहे. म्हणजे आम्ही टिपू सुलतानचं नाव महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा देशाच्या कोणत्याच भागामध्ये कधीही टॉलरेट करणार नाही. बरोबर आहे. तुम्ही अत्यंत सुंदर विषय घेतला की मुसलमानांना गाजर दाखवण्याचं काम केलं. नरेंद्र मोदीजी यांनी अत्यंत सुंदर विषय घेतला, 3 तलाकचा विषय होता साहेब. बिलकुल अभिमानास्पद आहे की एखाद्या स्त्रीवर होणारा अत्याचार. बिलकुल. आणि या गोष्टीला हे लोक वेगळ्या पद्धतीने घेतं, हे महाविकास आघाडी, की हे फक्त मोदी सरकारने फसवण्याचं काम केलेलं आहे. तर का असं हे स्वतः काय वेगळ्या पद्धतीने काम करायचं आणि जे चांगलं करतायत त्यांना वाईट दाखवणं, काय सांगा? 3 तलाकचा जो विषय आहे, मोदीजींनी मुसलमानांना, असे अनेक विषय, जसे काश्मीरचा पण विषय आहेच म्हणा, मोदीजींनी मुसलमानांना हे करण्यासाठी केलेला नाही आहे तो विषय. कोणत्या तरी मुस्लिम महिलेला जाऊन विचारा, तिच्यावरती हा प्रसंग आला असेल. बरोबर आहे. कळलं की नाही? आणि कसं आहे, आपली आई बहीण जेव्हा अशा सगळ्या गोष्टीतून जाते, बरोबर आहे, किती सगळ्यात जास्त दुःख होत असेल. बरोबर आहे. आणि मोदीजींनी नेमकं तेच हेरलं. फार महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे काँग्रेसने फक्त मुसलमानांना मतांपुरतं वापरलं,
पण मोदीजींनी त्यांना गॅस देण्यापासून, शौचालय बनवून देण्यापासून आज हजारो मुसलमान महाराष्ट्रातले शेतकरी असे आहेत की त्यांनी मोदीजींनी त्यांना घरं बनवून दिलेली आहेत बरोबर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून. तर फक्त कसं आहे की तुम्ही उठून सकाळी काहीतरी कोंबड्यासारखं बोलायचं आणि मोदीजींवरती टीका करायची, याला काही पॉईंट नाही आहे. आणि आज मुस्लिम महिला या सगळ्या यातना सहन करतायत, त्या पूर्णपणे मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. शेवटी कोणालाही नाही वाटणार हो, मग ती मुस्लिम असो की हिंदू असो, की कोणत्याही महिलेला वाटणार नाही की माझ्या नवऱ्याने मला तलाक द्यावा. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. कोणाला वाटेल? संसार नांदवत असते ती. कोणाला वाटेल? बरोबर आहे. माझा हा प्रश्न आहे. आणि जर त्या बाईचा विचार केंद्र सरकार करते तर तुम्ही त्याला हिंदू मुसलमान म्हणून बघण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. बरोबर आहे. त्या व्यक्ती म्हणून त्या बाईला किती त्रास होत असेल याचा विचार आपण करतो का? मला तर वाटतं कधी कधी पत्रकारांनी हा प्रश्न अशा लोकांना विचारला पाहिजे की तुमच्या आई बहिणीबरोबर असं झालं तर तुम्ही काय करणार. बरोबर आहे. त्यामुळे मोदीजी देशाचं मी अगोदरच बोललो की परमेश्वराची कृपा आहे भारतावरती की मोदींसारखा माणूस देशाचा पंतप्रधान लाभला आहे. आहे. साहेब, आता महानगरपालिकेची निवडणुका आहेत, तर आपण कसं बघताय की महाविकास आघाडी आता समोर आहे. एक वेळ होती की मेंडेट दिलं होतं मतदारांनी. आता 25 जानेवारी मतदार दिवस गेला, तेव्हा आम्ही पण विचार केला की मतदारांनी युतीला मतदान केलं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी किंवा उद्धवजी झाले असते तर तो विषय वेगळा होता. पण या विषयावर तुम्ही कसं बघताय की ही दिशाभूल झाली की मतदार हा कुठेतरी दुखावला असेल? कारण मतदान केलं युतीला आणि झालं महाविकास आघाडीचं सरकार. तर आता येणारा महानगरपालिकेकडे तुम्ही कसं बघताय? एक महानगरपालिका पुढे ढकलण्याचं कारणच या सरकारचं फेल्युअर आहे. कोरोना बाउन्स बॅक करायचं, कोरोनाच्या काळामध्ये निवडणूक पुढे ढकलायची आणि जरा सोयीस्कर वातावरण म्हणून निवडणुका घ्यायच्या. गेल्या 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी केलेल्या गोष्टी तुम्ही स्वतः बघा. 5 वर्षामध्ये मेट्रोचं काम जेवढं झालं ते गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 1 इंच सरकलेलं नाहीये पुढे. कळलं की नाही? आणि ही मुंबईची जनता बघते ना. देवेंद्रजी रात्री 12 साडेबारा वाजता सर्वे करायला निघायचे मेट्रोच्या कामाचं. आरे कारशेडचा विषय देवेंद्रजींनी पूर्ण अभ्यासानुसार दिला होता. कळलं की नाही? फक्त विरोध करायचा, काही करायचं नाही. आज मेट्रोचं भवितव्य काय? लाखो करोडो रुपये दिवसाचे खर्च होत आहेत, काम एक वीट पुढे सरकत नाहीये. जोपर्यंत कारशेड होणार नाही तोपर्यंत मेट्रो धावणार नाही. खरी गोष्ट आहे. बरोबर आहे. हा मुंबईकरांच्या जनतेशी केलेला अपमान आहे. कळलं की नाही? वेळेवर सुरू झालं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही एवढ्या वर्षामध्ये पाणी भरतच आहे ना मुंबईमध्ये, मुंबई बुडतेच आहे. केलं काय? बरोबर आहे. केलं काय? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मोदीजींनी जे देशासाठी काम करतायत ह्याच्यावरती भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुमताने निवडून येईल आणि मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार, याच्यात कोणतंच दुमत नाही आहे. विक्रमजी, इतकी महागाईचा मुद्दा असो किंवा इतर विषयाला धरून केंद्रावर आरोप होत होते, पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये BJP सगळ्यात 1 नंबरवर 400+ आणि बाकी जी सत्तेवर असणारे मुख्यमंत्र्यांचा पक्ष 3ऱ्या क्रमांकावर, तरी कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव 4थ्या क्रमांकावर, तरी अभिनंदनाचा वर्षाव. तर तुम्ही या गोष्टीला कसं बघताय की देवेंद्र फडणवीसजी चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आपल्याला बघायला मिळतंय? आणि मी असं म्हणेन की उद्धव साहेबांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राची जनता होरपळली. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही प्रश्न केला तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणारे नरेंद्र मोदीच आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही कधीतरी महाराष्ट्र फिरून या. जल शिवार योजनेचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय उत्तम काम केलं होतं. जलशिवार टँकर माफिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि जिथे दुष्काळ पडायचा तिकडे पहिल्या रेल्वेने पाणी पोहोचवणारे देवेंद्र फडणवीसच होते. कळलं की नाही? आणि हे तिघं वेगळेच लढले होते ना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये. बरोबर आहे.
कळलं की नाही. आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष भाजप होता. हे तर कुठेतरी काही मीडिया पत्रकार जे मोठे आहेत ते थोडंसं त्यांचा कल कोणत्या दृष्टिकोनातून त्यांच्या बाजूने आहे ते त्यांनाच माहिती. लढले वेगवेगळे, सगळं झाल्यावरती महाविकास आघाडीला एवढे मिळाले, हे दुटप्पीपणाचं आहे मला असं वाटतं. आणि महाराष्ट्राची जनता वाट बघते आहे की परत कधी संधी मिळते. विक्रमजी, आम्ही संतोष मेडेकरजी यांचा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनी सांगितलं होतं की उत्तर पश्चिम जिल्हा महानगरपालिकेत 30+. Yes. तुम्ही काय सांगाल? येस, 100%. 30च्या वर जागा. आमचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांचा आदेशच आहे आम्हाला तसा, आणि त्या पद्धतीने आमचं कामही चालू आहे. आणि तुम्हाला दिसेल की उत्तर पश्चिम जिल्ह्यामधून 30+ जागा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील. विक्रमजी, तुमच्यासारखं नेतृत्व महानगरपालिकेत उमेदवारी म्हणून लाभेल? नाही साहेब, नाही. आदेश मिळाला तर कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. हो. तर हे होते विक्रम राजपूतजी. त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपले सगळे विषय मांडलेले आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेला ते व्यवस्थित पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मैदानात तयार आहेत. थँक्यू. मी अतुल जैन, नेतानगर 24/7.